नमस्कार. NCISMच्या अगरतंत्रच्या सिलेबस कॉपीनुसार एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी, डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ विष, थेरॅपेटिक युटिलिटी ऑफ अगदयोग हे 3 टॉपिक मिळून 11 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी आज आपण एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी हा टॉपिक पाहणार आहोत. त्यावर फक्त MCQ व SAQ येऊ शकतात, LAQ येणार नाहीत. तर एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी या पॉईंटच्या अंडर विषाक्त वायू, जल, भूमी, इफेक्ट ऑफ बायोलॉजिकल, केमिकल अँड न्यूक्लिअर वॉरफेअर, इकोटॉक्सिकोलॉजी अँड बायोमॅग्निफिकेशन व टॉक्सिकोव्हिजिलन्स हे सब पॉईंट्स येतात. सिलेबस कॉपीनुसार एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी विषाक्त भूमी, जल, वायू, पोल्युशन आणि टॉक्सिकोव्हिजिलन्स हे डिझायर्ड नोचे टॉपिक आहेत. तर उरलेले 2 टॉपिक हे नाईस टू नोचे आहेत. एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी इट इज डिफाइंड ॲज द फील्ड ऑफ सायन्स कन्सर्न्ड विथ द स्टडी ऑफ हार्मफुल इफेक्ट्स ऑफ व्हेरियस केमिकल्स, बायोलॉजिकल अँड फिजिकल एजंट्स ऑन द ऑर्गॅनिझम्स. इकोटॉक्सिकोलॉजी इज अ सब डिसिप्लिन ऑफ द एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी. आता पोल्युशन इज द इंट्रोडक्शन ऑफ कंटॅमिनंट्स into natural environment that causes adverse changes. Pollutants can be either foreign substances or energies. पोल्युशनचं क्लासिफिकेशन 3 प्रकारचे पोल्युशन आहेत: एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, लँड पोल्युशन. एअर पोल्युशन इज द कंटॅमिनेशन ऑफ द इंडोर ऑर आउटडोर एन्व्हायरमेंट बाय एनी केमिकल, फिजिकल ऑर बायोलॉजिकल एजंट. त्याचे कॉमन सोर्सेस आहेत हाऊसहोल्ड कंबशन डिव्हाइसेस, मोटर व्हेकल्स, फॉरेस्ट फायर्स आणि इंडस्ट्रियल फॅसिलिटीज. Water pollution happens when harmful substances, often chemicals or microorganisms, contaminate a river, lake or ocean. त्याचे कॉजेस आहेत कंटॅमिनंट्स, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स आणि ॲनिमल वेस्ट. लँड पोल्युशन रिझल्ट्स फ्रॉम अनसस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट मटेरियल्स, मायनिंग, इलिगल डम्पिंग अँड लिटरिंग. लँड पोल्युशनचे इफेक्ट्स: कंटॅमिनेशन ऑफ वॉटर, डिक्रीज्ड फार्म प्रोडक्शन अँड अवेलेबिलिटी ऑफ फूड, हॅबिटाट डिस्ट्रक्शन आणि इन्क्रीज्ड ह्युमन हेल्थ इश्यूज. नेक्स्ट, बायोमॅग्निफिकेशन. हा टॉपिक नाईस टू नोचा आहे. बायोमॅग्निफिकेशन इट इज द प्रोसेस ऑफ accumulation of certain chemicals in a living organism to a concentration higher than that occurring in the non-living environment. Contaminants might be heavy metals such as mercury, arsenic and pesticides. याचे causes: persistence, chemical substance cannot be broken down by environment. Food chain energetics म्हणजेच concentration of chemical substances increases. Agricultural pesticides, insecticides and fungicides. Organic contaminants like manure and biosolids आणि other industrial activities. Effects of biomagnification. Biomagnification makes humans more prone to cancer, kidney problems, liver failure, birth defects, respiratory distress and heart diseases. The toxic chemicals accumulate in the important organs and adversely affect the life of animals and their reproductive cycle. Toxicovigilance. Toxicovigilance is the process of identifying and evaluating the risk of poisoning that exists within a community. Helps in identifying specific agent giving rise to poisoning. Practice of toxicovigilance involves registration of cases of poisoning by health professionals, analysis of inquiries made by poison control centers. Toxicovigilance is completely a medical approach and not a statistical one. They are all aspects of broader concept of public health surveillance. Toxicovigilance can contribute to the identification of public hazards and risk assessments. त्याचे Objectives of Toxicovigilance Center: development of course material which meet industrial and community need, provides information regarding management acute poisoning through Poison Information Center, development of poison database and identification of strategies to prevent poisoning, conducting and continuing educational programs, conferences etc. तर हे होते टॉक्सिकोव्हिजिलन्सचे ऑब्जेक्टिव्स. आता याचा आयुर्वेदिक पोर्शन पाहूया. विषाक्त वायू लक्षण व प्रतिकार. पक्षी विश्रांत होऊन जमिनीवर पडतात. मनुष्य श्वास, कास, प्रतिशय, शिररोग, नेत्ररोग इत्यादी विकार उत्पन्न होतात. कधी तर विषाक्त वायूचं सेवन केल्याने. प्रतिकार काय करायचा तर यासाठी लाक्षाहरिद्रादी योग वापरायचा. प्रदूषित किंवा विषाक्त वायूच्या प्रतिकारासाठी लाख, हळद, तमालपत्र, तगर, कूट, प्रियंगू इत्यादींना अग्नीत टाकून वायूचे धुराने शोधन करावे. नेक्स्ट आहे विषाक्त जल लक्षणे व प्रतिकार. विषाक्त जल हे पिच्चिल, उग्रगंधी, फेनिल रेषायुक्त असते. त्या पाण्यात राहणारे जीव म्हणजेच बेडूक, मासे हे मरतात. पक्षी हे पाणी पिऊन मरतात. मनुष्य, घोडे, हत्ती असे ह्या पाण्यात स्नान किंवा जलपान करतात. म्हणून वमन, अतिसार, मोह, ज्वर, दाह, शोफ इत्यादी व्याधी उत्पन्न होतात. ह्याच्या प्रतिकारासाठी धाय, अश्वकर्ण, असन, परिभद्र, पाटल, निर्गुंडी, अमलतास, सोमवल्लक इत्यादींना जाळून थंड करावे आणि त्याची राख किंवा भस्म पाण्यावर शिंपडावी. मग ते पाणी शुद्ध होते. माठातील पाण्यात 1 अंजली ही राख टाकल्यास ते सुद्धा पाणी शुद्ध होते. नेक्स्ट आहे विषाक्त भूमी लक्षण व प्रतिकार. विषामुळे दूषित भूमी, शिलातल, घाट, मैदान यांच्या संपर्काने गाय, बैल, हत्ती, घोडे इत्यादी पशु आणि मनुष्य यांचा जो अवयव किंवा भाग येतो तो शोथ किंवा दाह, रोम व नके झडून जातात.
प्रतिकारासाठी सारिवा एलादी गणातील औषधीबरोबर सुरामध्ये वाटून दूध किंवा काळ्या माती किंवा वाल्मिकी मातीबरोबर मिसळून प्रदूषित जमिनीवर शिंपडावे. आता नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ बायोलॉजिकल, केमिकल अँड न्यूक्लिअर वॉरफेअर. हा सुद्धा नाईस टू नोचा पॉईंट आहे, फक्त पाहून घेऊया. केमिकल वेपन्स आर द केमिकल एजंट्स जसं की गॅस, सॉलिड ऑर लिक्विड दॅट आर एम्प्लॉयड बिकॉज ऑफ देअर डायरेक्ट टॉक्सिक इफेक्ट्स ऑन ह्युमन, एनिमल्स अँड प्लांट्स, inflict damage when inhaled. Biological or nuclear weapons, they cause mass destruction because they can kill or injure large number of people and causes environmental damage. आता लक्षात ठेवण्यासाठी विषाक्त वायूमध्ये लाक्षाहरिद्रा योग वापरायचा आहे. विषाक्त जलामध्ये माठातील पाण्यात 1 अंजली राख टाकावी आणि विषाक्त भूमीमध्ये सारिवा किंवा एलादी गणातील द्रव्य प्लस सुरा किंवा दूध वापरावे. तर या होत्या एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी संबंधित एक्झाम ओरिएंटेड नोट्स. तर तुम्ही या पॉज करून राईट करू शकता. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.